नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कोन गांव में रोड व नाले बनाने का किया गया भूमि पूजन। बता दें, ग्राम पंचायत कोन द्वारा वार्ड क्रमांक 2 में आनंद होम से गोकुल नगर तक मुख्य रोड व अंतर्गत नाले नए बनाने का सरपंच रेखा सदाशिव पाटिल मैडम के हाथों किया गया भूमि पूजन। बता दें, इस अवसर पर वरुण सदाशिव पाटिल, उप सरपंच रेखा नीलेश मुकादम, ग्राम सेवक मनीष महाजन, वार्ड क्रमांक 2 की सदस्य सविता राजू किणी, श्वेता अजय नाइक, कुमार शशिकांत म्हात्रे व सभी सदस्यों के साथ साथ प्रमोद पाटिल व कई मान्यवर ग्रामस्थ उपस्थित थे। अधिक जानकारी देते हुए उपस्थित मान्यवरों ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। आज वार्ड क्रमांक 2 मध्ये वॉटर सप्लाय परिसरात जमलो आहे। आज ज्या आपण रस्त्याचं भूमिपूजन केलेलं आहे, तो रस्ता अनेक गेले 15-20 वर्ष कोणी बनवला नव्हता। आज आम्ही वरुण दादांकडे या रस्त्याची मागणी केली असता त्यांनी त्वरित एकही क्षणात मागे पुढे विचार न करता त्वरित त्यांना होकार दिला आणि आज त्या कामाचा शुभारंभ आहे। प्रत्येक विकासाच्या कामाला त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो, त्यांची साथ असते आणि आज त्यांना पूर्ण वार्ड क्रमांक 2 आणि वॉटर सप्लाय परिसर, आनंद रेसिडेन्सी परिसर, नवीन कोळीवाडा परिसर यांच्याकडनं आम्ही त्यांना धन्यवाद देतो। तसेच आमचे सर्व वरिष्ठ आमच्या पाठीशी असतात, दत्ता नाईक साहेब असले, सर्व इथले जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे वरिष्ठ आहेत ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांचाही आभार मानतो। धन्यवाद। मागील 10 वर्षात जी कामं झाल्यात त्या व्यतिरिक्त ह्या वर्षात जी कामं झाल्यात ती अविस्मरणीय आहेत। जी भूतून भविष्य न होणारी कामं या आताच्या बॉडीमध्ये झालेली आहेत, त्याचं सर्व श्रेय आदरणीय वरुण दादा यांना जाते। कारण की कोणगावची कमाल हे स्वप्नातच होतं, फक्त कवळ येईल, पण हे करून दाखवलं। याचं खरोखरच मी गावाच्या वतीने यांचं मी कौतुक करेन आणि कोणगावचे सरपंच सौ रेखा सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक वार्डामध्ये ज्या सदस्यांनी सांगितले की आमची ही अडचण आहे, ते सावरण्याचं काम प्रामाणिकपणे त्या करतात आणि वार्डामध्ये खरोखर शोभीकरणाच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा ठिकाणी कामं चालू आहेत। आता सीसीटीव्ही पण आले, हे देखील काम चालू आहेत। मी पुन्हा एकदा आता वार्ड क्रमांक 2 मध्ये हे जे आहे गोकुलनगरचं रोडचं ओपनिंग झालेलं आहे, हे पण एक चांगल्या पद्धतीने होणार आहे। नागरिकांना याचं देखील एक चांगलं सुशोभित रोड मिळणार आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांना मी वार्डातल्या सदस्यांना सांगू इच्छितो की इतर देखील कामं सुचवा आणि वार्ड सुशोभित करून घ्या, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। कोण गावामध्ये जेव्हापासून ही नवीन बॉडी बसली, विद्यमान सरपंच रेखा सदाशिव पाटील आणि सर्व कमिटी आणि त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून वरुण पाटील हे जेव्हापासून कोण गावाला सरपंच बसलाय, विकास कामाचा एक धडाका लावलेला आहे। जेव्हा 2.5-3 वर्षाची कार्यकाल आहे, त्याच्यावर पूर्ण गावात जे निवडणुकीच्या दरम्यान सरपंच आणि ज्या बॉडीने जे लोकांना ज्या आश्वासनं दिली, ती आश्वासनं पुरं होतील आणि जो विकासाचा धडाका आहे तो पूर्ण चालूच राहील। आणि गावात अजून जे काही प्रत्येक वार्डात ज्या सदस्यांनी कुठली मागणी केली, तर सरपंचाच्या वतीने कुठलीही मागणी अशी नाही, काय काम करायचं ते करा, निधीचा काय असेल ते आपण बघू। स्वतःचेही पैसे खिशातनं टाकलेले आहेत, ते आम्हाला सर्वांना माहिती आहे, पण गावाचा विकास कुठे थांबेल असं त्यांच्यातनं झालेलं नाही आणि ह्या विकासाची गंगा अशीच वाहती राहील। याच्यासाठी आम्हाला प्रेरणा आमचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचं नेहमी आम्हाला सहकार्य आणि त्यांचा आशीर्वाद आहे। त्यांच्या आशीर्वादानेच खरा कोणगावचा विकास होतो आणि त्या आशीर्वादाला धरूनच वरुण पाटील असतील, आम्ही सर्व असतील, सर्व ग्रामपंचायत कमिटी असेल आणि सरपंच उपसरपंच असेल आणि अनेक वरिष्ठ जे आम्हाला जोडलेले असेल, त्या वरिष्ठांचं ह्या गावाच्या विकासाला चांगला हातभार लागतो आणि हा विकास असाच होत राहील। धन्यवाद। आता तुम्ही बघतच आले असतील का कोण गावातली जी नवीन बॉडी वरुण शेट यांच्या माध्यमातून सरपंच मॅडम रेखाही असतील आणि पूर्ण ग्रामपंचायत सदस्य असतील। कोण गावात मला असं वाटत नाही कोणता रस्ता त्यांनी बाकी ठेवलेला आहे। पूर्ण गावाचा रस्ता नियोजन ज्या प्रकारे करतात, मेन नाले असो आणि आज तर तुम्ही बघत असाल आनंद होम्स रेसिडेन्सी पासून तर गोकुलनगर पर्यंत हा सुद्धा रस्ता आता ते बनवतो आणि हर महिन्या 15 दिवसात एक काम चालूच आहे। तर मी खरोखरच ग्रामपंचायतचं अभिनंदन करतो की बाबा वरुण शेठ आणि यांनी सर्वांनी जो नियोजन केलाय आणि आपले सर्वांचे लाडके केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने
कोण गावाचा विकास होत आहे आणि असा विकास मला वाटत नाही की 15-20 वर्ष पहिले कधी झालेला आहे. म्हणून पूर्ण कोणगाव खरोखर या बावडीवर समाधान मानेल आणि आणखी विकास कामे होत राहतील अशी मी आशा करतो. कोणगावामध्ये गेली 2 वर्षापासून जी ग्रामपंचायत बॉडी निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील असतील आणि त्यांच्या जोडीला जी काय सदस्यांची टीम आहे ती आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि शिवशिरोबा संघटना आणि नेतृत्वामध्ये ही कामं होत आहेत आणि त्यांना आशीर्वाद त्यांना मार्गदर्शन सर्वस्व आमचं कपिल पाटील साहेबांचं आणि या नेतृत्वाच्या खाली या आशीर्वादाच्या खाली आज कोणगावामध्ये आम्ही कानाकोपऱ्यात जी काय 15-20 वर्षापासून रखडलेली विकास कामं आहेत तो करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. झाडं तरी लावली गेली पाहिजेत आणि ती जतन झाली पाहिजेत जेणेकरून कोणगावामध्ये एक चांगलं वातावरण चांगलं सुशोभीकरण दिसेल. आणि आज काम करत असताना या गावामध्ये जेवढे काही सदस्य आहेत ग्रामपंचायतचे प्रत्येक वॉर्डातले चांगलं सहकार्य करतात. चांगली त्यांची देखील विकासाची भूमिका आहे. या वॉर्डात तुम्ही बघत असाल की आपलं अजय नाईक असतील, कुमार म्हात्रे असतील, राजू गिरणी असतील, हे त्यांची टीम वर्क चांगला आहे आणि प्रत्येक कामावर त्यांचं लक्ष असतं आणि प्रत्येक वॉर्डातले सदस्यांचं आजच्या तारखेला बारीक लक्ष प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील त्या पूर्ण करत आहेत आणि कामं अशीच या गावामध्ये सुरू असतील आणि येणाऱ्या आता 2 वर्ष झालेली आहेत. पुढील 3 वर्षांमध्ये जेवढं काही शक्य आहे तेवढं गावामधल्या अडचणी आम्ही दूर करत आहोत. प्राधान्य असं आहे का जे गटार आहेत पाण्याचा जो प्रश्न होता तो आम्ही कुठेतरी आता कंट्रोलमध्ये आणलेला आहे. परंतु ही योजना जी सुरू आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादांची योजना आम्हाला कोणगावला मिळालेली आहे ती येणाऱ्या वर्षभरात जर पूर्ण झाली तर पाण्याने परिपूर्ण असं कोणगाव असेल. पण त्याच जोडीला जर पाणी आहे तर इतर सुविधा देखील असल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आता आमचं गटार आणि रस्ते याच्यावरती भर आहे आणि चांगलं काम या बॉडीच्या अंतर्गत सुरू आहे आणि असंच सुरू राहील अशी आम्हाला आशा आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे. गावात जवळजवळ 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेरे चौकांमध्ये रस्त्यांमध्ये गल्लोगल्ली आम्ही बसवत आहोत जेणेकरून जे कोणी असे वाईट विचाराची लोक आहेत त्यांना त्याची धास्ती लागेल की बाबा आम्ही या कॅमेऱ्यामध्ये पकडले जाऊ आणि कुठेतरी या गुन्हेगारी याला आणि असुरक्षिततेला आळा बसेल. आणि येणाऱ्या काळामध्ये हा कोणगाव हा या भिवंडी तालुक्यातला सुरक्षित स्वच्छ सुविकसित हा गाव. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.